आज आपण सोडवणार आहोत MSCIT इरा सेशन 25। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्या। त्यानंतर यामध्ये बघा आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेला आहे। तर त्या 4 नॉलेज चेक पैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी इथं दिलेलं आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट करायचं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, करन्सी बदलण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय शोधाल म्हणत आहे। तर याचं उत्तर द अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट आहे। आणि अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट अंतर्गत डॉलरचे चिन्ह INR मध्ये बदलण्यासाठी तुम्हाला कोणता करन्सी प्रकार निवडावा लागेल म्हणत आहे। तर कोणता करन्सी प्रकार आपल्याला निवडावा लागेल, तर रुपीज आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। MS एक्सेल व्यतिरिक्त तुम्ही डॅशवर सुद्धा एक्सरसाइज प्लॅनर तयार करू शकता म्हटलेलं आहे। तर कशावर आपण बनवू शकतो, डिझाईन wizard.com वर बनवू शकतो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एक्सरसाइज प्लॅनर तयार करण्याकरता उपयोगी पडेल अशी टेम्पलेट पुढीलपैकी कोणती इमेज दर्शवते म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे। आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। एक्सेलच्या एका विशिष्ट सेलमध्ये तुम्हाला फॉर्म्युलाची एरर मिळत आहे, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही काय करायला हवे म्हणत आहे। तर ते काय करायला हवे म्हणत आहे। तर याचं उत्तर संबंधित सेलमध्ये केवळ संख्यात्मक व्हॅल्यूज एंटर करणे हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 2च प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, काही वेळा ग्रोसरी लिस्ट टेम्पलेटमध्ये जर संबंधित सेलमध्ये तपशील भरला तर एकूण रक्कम आपोआपच असल्याचे तुम्हाला आढळेल। एकूण रकमेच्या सेलमध्ये डॅश घातल्यामुळे हे घडले म्हणत आहे। तर याचं उत्तर फॉर्म्युला आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट खाली डॉलरचे चिन्ह भारतीय रुपयाच्या चिन्हात बदलण्यासाठी कोणता पर्याय निवडणे तुम्हाला गरजेचे असते म्हणत आहे। तर कोणता पर्याय आहे बघा, तर मोर अकाउंटिंग नंबर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी ते ॲनिमेकरवर क्लिक करा आणि त्याच्या खाली जे नॉलेज चेक दिलेलं आहे हे आपलं तिसरं नॉलेज चेक असणार आहे। आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, ही इमेज ॲनिमेकरचे कोणते फीचर दाखवते म्हणत आहे। तर पहिले इमेज पाहून घ्या। ठीक आहे, ही इमेज आपलं ॲनिमेकरचे कोणते फंक्शन्स आपल्याला दाखवत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर मॅन्युअल स्क्रिप्ट एडिटिंग आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। व्हिडिओ क्रिएशनसाठी ॲनिमेकर कशाप्रकारे मदत करते म्हणत आहे। तर कशाप्रकारे मदत करते, तर याचं उत्तर AI जनरेटेड ॲनिमेशन आणि व्हॉइस ओव्हर्स उपलब्ध करून देते। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेक आपल्याला ट्रेलोवर जायचं आहे आणि ज्यातनी ट्रेलोवरच्या खाली चौथं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे। तर इथून स्टार्ट करा। तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न, ट्रेलो प्रामुख्याने डॅश वापरले जाते म्हणत आहेत। तर काय वापरले जाते बघा, तर याचं उत्तर प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। येथे AIचे कोणते फीचर दर्शवले आहे म्हणत आहे। तर येथे AIचे कोणते फीचर दाखवलेले आहे, तर ॲटोमेटेड टास्क मॅनेजमेंट आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर पूर्ण आलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ते सोडवायचं आहे। त्यानंतर बघा शेवटचं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहे। त्यानंतर इथून स्टार्ट करा। आता सिम्युलेशनचे बघा यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत। तर इथून स्टार्ट करा। पहिला प्रश्न, मॅक्सऑफ एक्सेलमध्ये सर्च बार आयटम लिस्ट टेम्पलेट शोधा आणि ते तयार करा म्हणत आहे। तर इथे सर्चवर क्लिक करा। त्यानंतर ग्रोसरी लिस्टवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा। इथून एक्सेल शीटमधील रो आणि कॉलम तुमच्या गरजेनुसार जोडले किंवा हटवले जाऊ शकतात। तर दिलेल्या टेम्पलेटमधून निवडलेल्या रो हटवा म्हणत आहे। तर रो डिलीट करण्यासाठी डिलीट या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीट रोवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट होऊ द्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स,
सुरुवाती आणि नियमितपणे सेव्ह करण्यासाठी आपलं काम सुरक्षित राहू शकते. आपल्याला लक्षात घेतायचं आहे की आपण कुठल्या वर्कशीटला सेव्ह करत आहात, जेथे आपण नंतर ते सोडू शकतो. म्हणजे आता डेस्कटॉपवर हे एक्सरसाइज प्लॅनर म्हणून सेव्ह करा म्हणत आहे. आपल्याला सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲजवर क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉप घ्यायचं आहे, तिला नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. एवढं करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. फॉर्मॅट पेंटर आपल्याला जलद सारखे फॉर्मॅटिंग, उदाहरणार्थ रंग, फॉन्ट स्टाईल आणि आकार किंवा बॉर्डर स्टाईल अनेक टेक्स्ट किंवा ग्राफिकमध्ये लागू करण्याची सुविधा देते. आता वॉर्मअपचे टेबलची फॉर्मॅट कॉपी करा आणि फॉर्मॅट पेंटर वापरून स्ट्रेंजच्या टेबलमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर काय करायचं, वॉर्मअपला सिलेक्शन करा. ऑलरेडी सिलेक्टेडच आहे. त्यानंतर फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे आणि या स्ट्रेंथवर जाऊन एक सिंगल क्लिक करा. एवढंच करायचं आहे आणि ते ऑटोमॅटिक आपलं उत्तर सबमिट होणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे सोडवल्यानंतर आपल्याला एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यानंतर बघा आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. सेल्फ लर्निंगवर क्लिक करा. त्यानंतर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, MS एक्सेलमध्ये ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट उघडण्यासाठी स्टेपचा योग्य सेट ओळखा म्हणत आहे. तर याचा योग्य स्टेप्स कोणता असणार आहे? तर याचं उत्तर क्लिक ऑन स्टार्ट मेनू बटन, क्लिक एक्सेल, सर्च फॉर द ग्रोसरी लिस्ट टेम्पलेट आणि सिलेक्ट अ टेम्पलेट अँड क्रिएट बटनावर क्लिक करा. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती इमेज आपण आपली स्वतःची खरेदी लिस्ट तयार करण्यासाठी वापरत असलेली ग्रोसरी लिस्टची टेम्पलेट प्रदर्शित करते म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या मित्राला हे जाणून घ्यायचे आहे की MS एक्सेलमध्ये डॉलरचे चिन्ह भारतीय चलनात बदलण्यासाठी त्याने कोणते चिन्ह वापरावे. योग्य चिन्ह ओळखा, त्याद्वारे भारतीय करन्सी दर्शवली जाते म्हणत आहे. तर पहिलेच ऑप्शन आहे रुपीजचं. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. MS एक्सेलमध्ये करन्सी बदलण्यासाठी तुम्ही खालील कोणता पर्याय वापराल म्हणत आहे. तर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट वापरावा लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. MS एक्सेलच्या सेलमधील टेक्स्ट इम्बोल्डन करण्यासाठी कोणता पर्याय वापरला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर बोल्ड आहे, ऑप्शन 4. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं 5ही प्रश्न सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स डिटेल्स पाहू शकतो. पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर सेल्फ लर्निंग सोडवल्यानंतर आपल्याला गायडेड डू इटवर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहे गायडेड डू इट युअर सेल्फचे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हणत आहे, फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं एक्सेल शीट तुमच्या डेस्कटॉपवर एक्सरसाइज प्लॅनर नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे, डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडला त्यानंतर हे नाव आपल्याला त्याला द्यायचं आहे. तर मी त्यातून कॉपी करतो. तुम्हाला कॉपी येत असेल Ctrl+C कॉपी होते आणि Ctrl+V पेस्ट होते. जर तुम्हाला कॉपी पेस्ट येत नसेल तर डायरेक्ट तुम्ही टाईप करा जसं नाव दिलेलं आहे तसं. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे, बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यातून. इन्फो अँड शेड्यूल शीटमध्ये वॉर्मअप टेबल सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून टेबलला लेफ्ट अलाइन करा म्हणत आहे. कोणता टेबलला आपल्याला लेफ्ट अलाइन करायचं आहे? वॉर्मअपला. तर वॉर्मअप टेबलला सिलेक्शन करावं लागेल आणि त्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची आहे. तर या ठिकाणीपासून तर इथून तर इथपर्यंत अशा प्रकारे तो वॉर्मअप टेबल सिलेक्शन करा आणि त्यानंतर त्याला इथून लेफ्ट अलाइनमेंटवर क्लिक करायचं आहे. एवढंच करा, बाहेर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावा इथून. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेले शीट तुमच्या डेस्कटॉपवर ग्रोसरी लिस्ट नावाने सेव्ह करा म्हणत आहे. फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर क्लिक करा, डेस्कटॉप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोणतं नाव द्यायचं आहे? ग्रोसरी लिस्ट. तर जे नाव सांगितलं असेल ते मी कॉपी केलं आणि ते नाव आपल्याला या फाईल नेममध्ये टाकायचं आहे Ctrl+V
किंवा टाईप करा, डायरेक्ट येत नसेल तर कॉपी पेस्ट. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. दिलेल्या शीटमध्ये ग्रॉसरी लिस्ट एक सिलेक्ट करा. होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून ते बोल्ड आणि इटालिक करा म्हणत आहे. तर ग्रॉसरी लिस्ट या शब्दाला सिलेक्शन करा, बोल्ड आणि इटालिक करा म्हणत आहे. तर इथे बोल्ड करा आणि त्यानंतर इथे इटालिक करायचं आहे. बोल्ड इटालिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न बघा. फाईल एक्सपोर्ट क्रिएट PDF XPS ऑप्शनचा वापर करून एक्सेल टेम्पलेट PDF मध्ये एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या आवडीचे फाईल नेम एंटर करून पब्लिशला क्लिक करा म्हणत आहे. तर PDF करण्यासाठी फाईल टॅबवर जा, एक्सपोर्टवर क्लिक करा, त्यानंतर क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे आणि त्याला कोणतं एक नाव द्या म्हणत आहे. तर नाव देण्यासाठी आपण आपल्या चॅनलचं नाव देऊ. तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. ठीक आहे, नाव दिलेलं आहे. कोणतंही नाव देऊ शकता तुम्ही, तुमचंही नाव टाकू शकता. त्यानंतर पब्लिश बटन क्लिक करा. तर अशा प्रकारे पाहू शकता आपली PDF या ठिकाणी क्रिएट झालेली आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करावं लागेल. याला क्लोज करा पहिले आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर पाहू शकता आपलं गायडेड टू TRCLचे सर्व प्रश्न सोडवणे झालेले आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता पूर्ण स्कोर्स इथे आलेला आहे. त्यानंतर शेवटचं आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, एका गेमरला स्मूथर ग्राफिक्स परफॉर्मन्स हवा आहे, कोणता कार्ड बसवावे म्हणत आहे. तर याचं उत्तर ग्राफिक कार्ड आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. भाग बदलताना तुम्ही CPU कॅबिनेटमध्ये पातळ रंगीत केबल्स पाहिल्या, त्या कशासाठी वापरल्या जातात म्हणत आहे. तर ते कशासाठी वापरल्या जातात, तर घटकांना वीज व डेटा जोडण्यासाठी. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. कूलिंग फॅनची वायर डिस्कनेक्ट झाल्यास काय होऊ शकते म्हणत आहे. तर संगणक ओव्हरहीट होऊन बंद पडू शकतो, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. टेक्निशियन अंतर्गत वायर्स नेटके का लावते म्हणत आहे. कारण कूलिंग सुधारण्यासाठी आणि देखभाल सोपी करण्यासाठी, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. कम्प्युटर लॅबमध्ये नवीन कीबोर्ड काम करत नाही, कोणता पोर्ट प्रथम तपासाल म्हणत आहे. तर याचं उत्तर PS2 किंवा USB आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. तुमचा मित्र पेन ड्राईव्हमधून चित्र चालवायचा प्रयत्न करतो पण सिस्टीम ते ओळखत नाही, काय समस्या असू शकते म्हणत आहे. तर USB पोर्ट खराब किंवा डिसेबल असू शकते. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. प्रेझेंटेशन तयार करताना प्रोजेक्टर संगणकाचा आउटपुट दाखवत नाही, कोणता भाग तपासावा म्हणत आहे. तर यासाठी HDMI किंवा VGA केबल चेक करायला पाहिजे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. तुमच्या शाळेला नवीन हाय स्पीड इंटरनेट मिळाले पण जुन्या संगणकांना वायरलेस कनेक्ट होता येत नाही, तर काय बसवावे म्हणत आहे. तर यासाठी आपण वायरलेस नेटवर्क कार्ड बसवावं लागेल आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. एका विद्यार्थ्याची तक्रार आहे की संगणकाचा आवाज कमाल व्हॅल्यूवर सुद्धा कमी आहे, काय सुधारणा करावी म्हणत आहे. तर यासाठी काय सुधारणा करायला पाहिजे, तर साऊंड कार्ड बसवणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. सभेदरम्यान संगणकाची स्क्रीन मोठ्या LED टीव्हीवर दाखवायची आहे, कोणते कनेक्शन उत्तम असेल म्हणत आहे. तर याचं उत्तर HDMI केबल्स आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन 25 कंप्लीट सोडवायचा आहे.